इकडनं खाली गेला तर गेला खाली, डायरेक्ट वरती पोहोचणार तुम्ही तो ना. हड्डी लावली आहे. सो हॅलो गाइस, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल राईड विडाली. हे 365 डेजचा 15वा ब्लॉग आहे. आणि या 15वा ब्लॉगमध्ये आम्ही झाला किक्तीपडा डॅममध्ये. तिकडे मी दैसरला राहतो, तिकडे किक्तीपडा डॅममध्ये. या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे पुरा ती पलटण मागच्या वेळी आम्ही गेलेलो तीच पलटण आहे. परत 3-4 जण आहेत, माझा भाऊ अश्विन आणि एक नवीन मेंबर ॲड झाला आहे बिसाल करून. बिसाल हात दिका. आता हा परत तुम्हाला मराठी ब्लॉग भेटणार आहे आणि मस्त भेटणार आहे हा ब्लॉग, कारण की आम्ही आलो जंगलामध्ये. जंगलामध्ये म्हणजे किक्तीपडा डॅम आहे ना, इकडे आलो. म्हणजे सिक्रेट वॉटरफॉलमध्ये चाललो आता आम्ही. बघू आता पूर्ण एकदम जंगल आहे. आम्हाला वाटलं संडे आहे तर जास्त गर्दी पण असेल, काय टेन्शन नाही. पण आम्ही चाललो आता तर पूर्ण असं एकटं वाटतं. काय बाजूचा आवाज आहे, माझा आवाज पण बघा तुम्हाला ना एकदम हे वाटत असेल गुंजल्यासारखा. म्हणजे तसं दरवाजा बंद करून आतमध्ये ओरडतो ना तसा आवाज येत असेल. तर बघूया. अगं अशी रोड आहे. डायरेक्ट इकडनं खाली गेला तर गेला खाली, डायरेक्ट वरती पोहोचणार तुम्ही. आंघोळ बिंघोळ केली नाही मी, आता चाललो आंघोळ करायला. तसा उठलो तसं डायरेक्ट तोंड धुतलं, चाय पिला आणि आलो वरती. आणि यांचा तो या दोघांचा पाठच्यांचा या दोघांचा ना काल रात्रीपासून प्लॅन होता. मला फक्त अश्विन बोलला उद्या नाही रे, उद्या वॉटरफॉलला चाललंय. ठीक आहे. हे बघा एकदम सुमसाम जंगल आहे. भाई पाण्याचा आवाज येतोय. हा, पाण्याचा आवाज येतोय. मगाशी आम्ही स्टार्टिंगला आम्ही येत होतो ना, गचकलो. मगाशी स्टार्टिंगला येत होतो ना आम्ही काहीच, तर तिकडनं ना कशाचा तरी आवाज आला, कुत्र्याचा आला का कशाचा तरी आला आवाज. तर मी आणि माझ्या भावानीच ऐकला. आम्ही जरा 2 सेकंदासाठी घाबरलो. बघू आता. हा बघा, दगड टाकतोय इकडनं, उचलतोय खालती दगड टाकतोय. कारण काय पण खाली असेल तर पळून जावा आणि आमचा जागा मोकळा व्हावा. कोणाला लागेल तर आपला पाठी लागेल. कारण की रोडीज वगैरे असतात ना, तर इथे या, इथे तुम्हाला रोडीज माहिती पडेल. आणि खतरों के खिलाडी. इथे फ्लिपफ्लॉप घालवले. फ्लिपफ्लॉप घालून ना मला चालायला येत नाही. आवाज आलाय बघ. बाई अशी जागा आहे बघा ती. असं चलतोय आम्ही. क्रॉक्स घातली असते ना थोडं. घर पण आहे तिकडे तुम्ही बघू शकता. इकडनं रॉंगटनची माणसं येणार आणि आपल्याला बाणाने मारणार. समोर जे झोपडी आहे त्या झोपडीमधून रॉंगटन मूवी मधले राक्षस बाहेर येणार आणि ते आपल्याला बाणाने मारणार. आपल्या छातीत बाण, डोळ्यात बाण, पोटात बाण. म्हणजे तो अवतार पिक्चर सारखा तो. हा, पाणी जरा गरुड वाटतंय. गरुड हाय सिक्रेट वॉटरफॉल. अरे मला वाटलं खूप लांब आहे. हो काय पाणी वाघदेवीचं बोलतात त्याला, वाघदेवी. आता कसं ते पावसाळा एवढा नाही आहे ना, तुम्हाला वाटत नाही एवढं. हे पूर्ण भरतं, पूर्ण असं भरून जातं. हे नाही दगडी वगैरे, हे पूर्ण भरून जातं. हे इकडनं पण पाणी येतं. असं आहे ना, इकडनं पण पाणी येतं. आता हा रस्ता पूर्ण सुमसाम आहे. आता बघूया, आंघोळ बिंघोळ करूया, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत. आम्ही फक्त मी बसलेलो तर तेवढंच ना त्याने मला एक दाखवलं काहीतरी. मी तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, रशी आहे. रशीला हड्डी लावली आहे. दिसला? रशी आहे, रशीला हड्डी लावली आहे. काय उतारा काढला असेल, काय करणी वगैरे केला असेल
काय माहिती. आणि आम्ही इथेच आलोय आणि आम्ही इथेच बसतोय. आता बघू आता काय होतं काय नाही. आता आंघोळ बिंघोळ करतो आम्ही. मी व्हिडिओ काढतो, मला दाखवतो व्हिडिओ कशी आंघोळ कशी नाही, म्हणजे कशी डुबकी सगळं दाखवतो. खेकडा वगैरे दिसला खेकडा पण दाखवतो. तुमच्या आवडतं चिंबोर पण असतात, असं नाही की फक्त समुद्रामध्ये असतात, इथे पण असतात. तर मी दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. हा बघा कपडे बिपडे काढायला पूर्ण चालू केले. आता मी पण काढतो आणि डुबकी मारतो. चला बाय. त्याने उडी मारली बघ. मी नाही कसं टाकणार, तोड काढतो मी कुठे. तुम्हाला वाटते की तुम्हाला वाटतं की हे फक्त छोटा आहे, पण हे आतमध्ये पूर्ण खोल आहे. माझ्या ना म्हणजे इथपर्यंत पाण्याला वरती जाईल ना हे खोल तेव्हाला नाही पूर्ण. म्हणजे माझ्या एवढं तरी असणार ते, पण एवढं खोल आहे ते फक्त. मार उडी मार. उडी मारूया नाही तर किती खोल आहे. थंड आहे. जाम थंड आहे खूप पाणी. दगड जाम लागतात मला. मध्ये दगड एवढे लागतात आहे ना आतमध्ये, एवढे पायाला लागलेत ना. बघा बघा लाल पण झालंय बघा. जाम आतमध्ये दगड लागतात यार. खूप दिवसांनी आलो ना, काय माहिती नाही आता ही आतमध्ये. अंग पण चुकायला लागलं. आता आंघोळ करतो गाईज. आता आंघोळ बिंघोळ करून झालंय. दुसरी पब्लिक पण आली आहे. आम्ही फक्त 4 जण होतो, थोडं म्हणजे एकांत वाढत होता. आता एवढी सारी आलेत, त्या साईडचे पण राहणारे आलेत. आता आमची सगळी आंघोळ बिंघोळ झाली आहे. आता म्हणजे टाइमपास करतो. एक मित्र येतो आणि आता फक्त टाइमपास करतो. हा चप्पल वगैरे धुतात आहे. माहिती आंघोळ झाली आहे. आता आपण घरी जाताना भेटू आपण काय आता निघालो बघा. मला सर्दी चालू झाली लगेच. जसा विसलो असं चालू, एकदम गोरा पण झालोय. चालले आता ते. आता आम्ही घरच्या रस्त्याला चाललोय. खूप म्हणजे कमीत कमी ना, मी इथे आमची इथे खदान म्हणतात, खदानमध्ये कधी कमीत कमी 2 वर्षानंतरच आलोय मी. झाड बी पडलंय बघा कसा. सर्दी मला वाटतं होणार आहे आता, कारण पहिला औषध घ्यावं लागेल काय. बाय बाय. रस्ते बघा. आणि कसं फ्रेश हलका घरामध्ये 2-2 आंघोळ करा आणि मी फ्रेश पण रोज ना धावत जायचं रोडवर 2 किलोमीटर आणि देऊन आंघोळ करायचं. एवढा रनिंग पण होणार आणि एवढा फ्रेश घामाच्या अंगात आंघोळ करायला पण भेटणार. मग करत का नाही तू? एवढ्या गमतीवर असला पाहिजे ना. एका इकडे चल पावसामध्ये करशील, नंतर पावसानंतर हो का पावसापर्यंत करू. जिमला जायचं होतं, काय झालं? अरे माझ्या माझा पण एकच नाही राहिलाय. पूर्ण सुमसाम आहे भाई, पूर्ण सुमसाम. काय व्हिडिओ काय तू रिक्स नाही घेतली. आता आपण आलो जंगलातून बाहेर.
रोडावर आलोय, इथे काही टेन्शन नाही. हॅलो हो, इकडनं पूर्ण बिल्डिंग दिसते. दिसली बिल्डिंग, पूर्ण बिल्डिंग दिसतंय काही पूर्ण. ही एक समोर एक बिल्डिंग आहे. इथे आता कसं जंगलामध्ये जंगल कापून आता इथे आता बघा किती ऊन आले पूर्ण. इथे थोडं फोटोशूट चालू आहे, सर्व गरिबांची फोटोशूट. कॅनॉन बिनॉन कॅमेरा नाही काय, आयफोन आहे फक्त. आयफोनचे थोडा फोटोशूट चालू आहे. नंतरला बस एवढंच. हा द्यायचं की किंवा डॅमचा सिक्रेट वॉटरफॉल आहे. अगर हा तुम्हाला मराठी ब्लॉग आवडला तर तो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जे नवीन युजर असतील तर सबस्क्राईब करून जावा. थँक्यू गाईज.